अहेरी तालुक्यातील आरेंदा ग्रामपंचायतद्वारे गोपनार या गावात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून 28 नोव्हेंबरच्या सकाळी पाणी भरत असताना गोपनार गावात येथील रहिवाशी रमेश तलांडे यांच्या घरी पिण्याच्या पाण्यात नारू सदृश्य जंतू नळातून आढळून आल्याने एकच खळबळ माजली। त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले। ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत माहिती दिली आहे। हा नारू सदृश्य जंतू 1 फूट लांब असून बारीक सुताच्या आकाराचा आहे। नुकतीच ही हिवाळ्यात सारखी आजाराची लागण सुरू असताना हा नारू नळाच्या पाण्यातून आल्याची भीती ग्रामस्थांमध्ये पसरली आहे। गावात सर्दी, ताप, डोकेदुखी असे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। आरेंदा ग्रामपंचायतीने वॉटर फिल्टरकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन स्वच्छ पाण्याचा पुरवठा गाववासियांना करावा अशी मागणी होत आहे। तसेच आरोग्य विभागाने या पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेकडे लक्ष देण्याची मागणी गाववासियांच्या वतीने करण्यात येत आहे। नारू सदृश्य जंतू पाण्यातून निघत असतील तर ग्रामपंचायतकडून पाण्याचे नियमित साफसफाई होते का असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। या घटनेमुळे गोपनार गावकरांचे आरोग्य धोक्यात आले असून असे पाण्यातून नारू निघणे धोकादायक असून याकडे गोपनार ग्रामपंचायतने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन या भागातील नागरिकांनी केले। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी साई चंदन खेडे, पेरमिली अहिरी।